नामवाची श्रवण कीर्ती नामवाची श्रवण कीर्ती पावले जेते समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल निळा मने स्वरूप सिद्धी निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल विठ्ठला सरस्वती माती द्यावी मज श्रुती येतो का कुलती तुझ लागी लाडीके लढवाळ मागत से तुझ वंदिन हे रद चरणीचे तोरे येऊन यामसे ठेवे हात जाईल ही भ्रांत तेव्हा माझी आपल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये विश्वास मधो हरित्याची वर्णी न किरती आवडीचा व तिरसियाते ऐकून यास्तव झालेसे प्रसन्न नाम्या तुझा अभिमान मज लागी लाडीके लढीवाळ मागत असे तुझ वंदिने रज चरणी ओम नमो शिवा आदि शिवा आदि
गुरुदेव की नाई राम
देवाशा पाऊस आशाने पडायचा नाही रे. आत्मरूप गणेशो केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार ने आता मज साई ते करावी देवा तुझी घे किंवा घे तुझी सेवा सकळ गोवा गुणी. रामकृष्ण हरी. सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी दंडवत? आपुलाली चित्त फक्त 1 तासासाठी. 1 तासावरला तेव्हा तिथं होतं, पण आता मला करून या मन शुद्ध व्हावे. कशासाठी महाराज? हित ते करावे, जेवण झाल्यावर हित ते करावे, देवाचे भजन आणि करून या मन. रामकृष्ण हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पुण्यमय पावन क्षेत्र ज्या महान तपस्वी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव. मला जाणवतं की ना, पण त्यांच्या अगोदरपासून भगवान बाबा पारगावकर जुन्या काळात ते येत होते. तुला एका वयोवृद्ध माणसाने सांगितलं होतं त्यावेळेस. कारण 2000 नाही, 1995 इथं आलतो मी. आमचे गुरुवर्य रामकृष्ण महाराज शास्त्रीजी यांच्याबरोबर. आणि तिथं झालता कार्यक्रम 1995. त्याच्या अगोदर मी आलतो अक्षदा गोळा करायला. तुम्ही अंगावर कोणाच्या टाकल्या त्या नवरदेव नवरच्या. मग आमचं लेकरायचं काम काय होतं तेव्हा? गोळा करायचं, याच्या अंगावर त्याच्या अंगावर फेकायचं. तेव्हा बी आलतो, पण तेव्हा काही कळत नव्हतं. पण त्यावेळेस आलतो. पुन्हा वैकुंठवासी योगानंद महाराज आमचे कासारीकर यांच्या सहवासामध्ये आलो. अनेक वर्षापासून येते जाते माईबाप या भूमीमध्ये. या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि शास्त्राच्या मार्गाने, शासनाच्या मार्गाने गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे ही ज्ञानोबराची ज्ञानशक्तीला वव्या देतो, तुकोबराच्या गाथ्याचे प्रमाण देतो. ही भूमी पाहिल्यानंतर येता जाता त्याला इसारा जाता जाता बघायचो आम्ही. येता जाता सत्य किती केली याला महत्व नाही, पाठ किती केली खंडीभर याला महत्व नाही, गाथा पाठ केला याला महत्व नाही, ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्या पण माता नीट झाला नाही. आमच्या पुढे एक दिंडी चालते नाही, मागे ते ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. जेव्हा ताटावून गुंतवले पैसे दिले नाहीत म्हणून एक जणाला गाथा पाठ या. चला मी वारी म्हणता की तो माऊलीच्या सोहळ्यामध्ये, तुकोबराच्या सोहळ्यामध्ये गाथा पाठ आहे, पण घरात त्यालाच नीट बोलत नाही. काय करून पाठ कोणते बहु केले पाठांतर वर्म राहिले दुस्तर. परमर्थ गळ्यात माळी घातल्या म्हणजे परमर्थ नाही माहिती बघ. रात्रभर आम्ही भजन केले म्हणजे परमार्थ नाही होत. परमार्थ याचा अर्थ तुम्ही रामायणात ऐकलाय, परमार्थ याचा अर्थ भागवतात ऐकलाय, परमार्थ याचा अर्थ तुम्ही नसल विश्वास तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे उच्चारोने. या भूमीचं वैभव सांगू ज्ञानेश्वरी शिवरी सांगतो. नगरीची रचावी जलाशय निर्मावी महावने लाभावी नानाविध. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य मंडळ त्यादी करून या संतांच्या सानिध्यात राहिलेली तुम्ही मंडळीत नाही. माझ्या बरोबर आला तर माझं घरदारच बघता, दुसरं काहीच नाही. आमच्याबरोबर तुम्ही एखाद्या संन्याशाबरोबर फिरता तर त्याचा मठच बघता, दुसरं काही नाही. त्याच्या खात्यावर किती पैसे हे मेल्यावरच कळते, जीवन काय तोपर्यंत सांगत नाही. खरी पैशाची गरज संन्याशाला का ग्रस्त्याला? पण सध्या संन्याशाच्या नावाने जेवढ्या जमिनी निघाल्यात, संन्याशाच्या नावाने जेवढे खात्यावर पैसे निघालेत, एवढे ग्रस्त्याच्या नाव मी नाही म्हणत.
तुम्हाला ओवी सांगतो, आणखी एक ओवी. संन्याशी कुणाला म्हणावं? मी माझी आईची आठवण विसरले जयाची अंतःकरण, पुढचं समज तुम्हाला पाठ आहे न. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना फक्त मुद्दा सांगायचा आहे. आपला खो खो चालू आहे आता. खेळया माझी अन्व्याशान, त्याला संन्याशी म्हणावा. वैकुंठवासी स्वाभिमानानं संघ आमचे बाजीराव महाराज जवळकर स्वतःचा नातेवाईक नाही बसवला, स्वतःच्या रक्ता मासाचं नाही बसवला. मग जवळचे ताशी पाकर टकलावूनच होते. पण तेने विष्णू महाराज जगताप म्हणून येतात पांडेपोखरी या गावात माझ्या कथा झालेल्या. तर तिथं आम्ही महाराज बसायचो घरात. मग त्यांनी सांगितलं, महाराज आमचे बाबा असं म्हणतात आम्हाला बसवायचं याच्यावर. म्हणजे तुमची काय इच्छा आहे? नाही, मलाही जीवन पूर्ण परिपूर्ण. सांगू माय बाप, वैकुंठवासी आमचे जयराम महाराज भोसले हे आता मठावाल्याचे संस्थेवाल्याचेच भांडण लागले. ह्याला कारण सांगतो, चला पैठणला. पैठणच्या नाथबाबांनी सांगितले, मांडीन स्वतंत्र फळ चिरंजीव पदामध्ये, मग अहंता येईल आड, धरुणी जिवेकीची चाड, न बोले मन धरणी. तुमच्यासारख्या लोकांकडून आम्हाला चांगले ऐकायला शब्द भेटतात, पिणारा खाना सुद्धा चांगले ऐकायला आम्हाला शब्द भेटतात. पण आमच्यासारखे ज्यांनी मठ बांधले का, ज्यांनी दिंड्या काढल्या का, ज्यांनी दिंड्या काढल्या पोटासाठी संत झाले कलित बहुत, कीर्तन करायला काहीच वेळ करत नाही. तुम्हाला जर मी 5 दिवस कुणाला बी एखाद्याला सांगितलं ना कीर्तन असं असं बोलतं, बोलतंय का नाही? होय बाबा साहेब, का बरोबर का नाही? कोणी कीर्तन करू शकतं, पण कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. तुमच्या शास्त्री महाराजांच्या कृपाशीदारानं सांगेल, ज्यावेळेस माझं तिथं ऑपरेशन झालं तो शनिवारच वार होता. ज्यावेळेस माझी किडनी काढली त्यावेळेस शनिवारच वार होता. आणि ज्यावेळेस मी शिवपुराणकथेला जात होतो तो सुद्धा शनिवारच वार होता. कारण आपल्याला दुसऱ्याच्या पाकिटातलं चोरून दुसऱ्याला वाटायची सवय. घामाचं करायचं आणि घामाचं वाटायचं. अभ्यास पी समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदतमपी कर्मानी कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि. अभ्यास करायचा. तुम्ही शेतात जसं काबाड कष्ट करतात का, तसं रात्रंदिवस इमानी बरे हे वाचन करायचं. आणि जगाला ह्याच्यातले एक जर शब्द पटला ना तर त्या कीर्तनाचं सार्थक होते आमचं. नाहीतर जवळ नवीन पोपट, सध्या पोपटाचा बाजार आहे. युट्यूबला बघा तुम्ही, अभंग प्रमाण कमी झाले, कविता जास्त झाल्या. आई रडून नत होती तर आई रडायला लागली. आणि बाप बनेली फाटक्या नव्हत्या तर बनेली फाटक्या बी घालायला आताचा बाप. आणि कीर्तनकार म्हणते 15-20 हजार असली तर द्या, नाही तर तुमचं तुम्ही बघा. अरे खेळ मांडलाय. आणि सज्जन मायबाप हो, कधीच वाजून माझ्या हनुमंतरायच्या पुढे बोलतोय मी. हा, तुम्ही सज्जन, तुम्ही कोण आहे? तुम्हाला कमी कधी कुणाच समजायला पाहिजे नाही. आमच्यासारख्या कीर्तनकारांनी फेटा बांधला म्हणजे लय ज्ञानी झालोच नाही, कथा कीर्तन केलं म्हणजे लय ज्ञानी नाही. पण तुमची अधिकार, ऐकणाराचा अधिकार ऐका. जरी माझ्या गळ्यात माळ असेल, जरी मी कथा कीर्तन करत असेल, पण आमच्यापेक्षा अधिकार तुमचा आहे हो, तुमचा. सांगू बघी ज्ञानोबाईची. इथून पुढे लक्षात ठेवा, खाली बसलेली मंडळी रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतात आणि रात्री पुन्हा कीर्तन ऐकतात. मग आमच्यासारखे सराट 11:30 वाजे तरी लांबवलं ना तरी तुम्ही काय बोलतात का? मी आता आमच्या साहेबाला म्हणतो, ते प्रेमाने मला दाजी दाजी करतात. मी म्हणलं पाय त्यांचे असे धरले, या बी दाजींचे पाय धरले. की म्हणजे का असं? म्हणलं दिवसभर शेतात काम करून परत कीर्तनाला आलात आणि मी जर दुपारी कीर्तन केलं असेल, मी म्हणतो मी आराम करतो, तुम्ही हरिपाठ घ्या. मी तुमच्या हरिपाठामध्ये येणार होतो, पण मी आल्यानंतर तुम्ही म्हणला आता नाराज चाली म्हणा. मला चालीच येत नाही, तो लय चाला चालीवाला नाही, मी लय चाला चाली वाला नाही. काय ऐका, येथे सात्विकाचा भाव माऊली ज्ञानोबाई म्हणतात. या गावाचं भूषण काय मायबाप ऐका. नगरीचे रचावी घरांची निर्मिती, जलाशय निर्मावी, सरस्वती नदी तुम्ही या ठिकाणी काय पवित्र बनवली. आमच्यासारख्या गावातून आलेली बिचारी सरस्वती नदी आम्हाला सुद्धा फिकं पडलो. आम्ही इकडे चराट किती वेळा मी मोठमोठ्याला गप्पा मारतो. तुकडोजी महाराज म्हणतात, गाडगे महाराज म्हणतात, तुझं गावाची हाय कीर्त रे दादा कशाला उगाच फिरत. गावाची हाय कीर्त रे दादा कशाला उगाच फिरत.
गाडगे महाराज सांगितलं ज्ञानोबरायचं सांगा ना, ऐका ना ज्ञानोबरायचं सुद्धा. चित्त नाही नामी हरिपाठात गेलो. आता ज्ञानेश्वर मध्ये जाऊ. सकळ तीर्थाची धुरी जी एका माता. सांगू का माय बाप, पंढरपूरच्या वाऱ्या किती केल्या याला महत्व काहीच नाही. पहिल्या काळात वारीला लोक जात होते तर गावातले लोक रडत होते, वाट्या लावायला येत होते. आणि आता जर ठरलं ना उद्याच्याला 10 वाजता जाणार आहे, इकडे गावात थांबत नाही. त्यांना माहिती इथून जाते तर दुसऱ्याच्या द्वादशी खाऊन. सांगू परमार्थ खरं पांडुरंग कुठे? आंधळ्या पांगळ्याचा तिकडं पाहुणं जेवण करून जा, पाहुणं जेवण करून जा, जेवण करून जा. आणि तिथून एखादा गरीब चाललेला असते, भिकारी चाललेला असते, एखादा कोणता चाललेला असते, तो पांडुरंगाचा अंशच असतो. त्याला जो म्हणतो तो आताच नाही पुढच्या पंक्ती माहिती तिकडं. पाकिस्तानी बरं आहे आपल्यापेक्षा. जो जेवत्या ताटावून आमच्यासारखा दिंडीवाला जर उठीत असेल, ऐका ना माहिती बघा, त्या पंढरपूरमध्ये आमच्यासारखा जर कोणाला जर जेवायला बसायच्या टायमाला भचकत असेल तर कुत्र्यामध्ये ना आमच्यामध्ये काही फरक. पण माझ्या दत्त महाराजांनी काय केलं माहिती का? वेदांताला शास्त्री पंडित विद्वान कोण कोण असतील त्यांना काय बनवलं दत्त महाराजांनी? दत्तांची फेरी आली भिक्षा मागत, खडावाचे पाऊल उठले माझ्या अंगणात, त्याचा लागे नांत. दत्तांची फेरी आली भिक्षा मागत, भगवी झोळी आहे हो त्यांच्या बगलेत. मला महत्वाच्या मुद्द्याकडे द्यायचे. श्वानांची फौज आहे त्यांच्या सोबत. श्वान म्हणजे कोण? 4 वेद. आणि म्हणतो माझ्यासारखं भजन कुणाला येत नाही, माझ्यासारखं कीर्तन कुणाला येत नाही. आणि मी काय म्हणतो तो काहीच म्हणत नाही, उष्ट करून सांगतो. कोणीतरी ग्रंथातलं ऐकलेलं असतंय आणि ते काय म्हणतो कीर्तनकार माझ्यासारखा. मी काय म्हणतो तू काय म्हणता रे खडुळे, परमार्थ डागच तो डाग. ऐका मग आतल्या वेदांतवाल्याला, आतल्या विद्वान पंडिताला माझ्या दत्त महाराजांनी काय बनवलं? श्वानांची फौज आहे त्यांच्या सोबत. किंवा चला आमचे टाळकरी नाराज होतील, टाळकऱ्यासाठी प्रमाणच सांगतो एक. होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा. आणि हे माझ्या मना, आणि हे माझ्या मना. तुमच्याकडं माझ्यासारखं किती बडबड करणार असलं ना,
पण त्याच्या नियमात जर हरिपाठ रोज येत असेल, रोज जर त्याच्या मुखात जप येत असेल, तो खरा पुण्यवान. मग तुमचा हरिपाठ चालू होता. मग आमचाही म्हणतो आम्ही बैराम महाराज, आमचे कपाळ महाराज, आम्ही इकडून असं ऐकत गेलो. पण आमच्या मुखाला ते तुम्ही पुढे म्हणले की आम्ही तुमच्या मागे. आम्ही आमचं चालू चित्त आमचं इकडंच होतं. एक जण म्हणजे महाराजात प्रवचन वर काय दाबायचं का, म्हणजे इकडं थांब. भजन निरीक्षक आणि असंही आमचं कोथळा. मला कोथळ्यापाशी यायचे बरं का, कोथरूळ नाही. ते आमचे परममित्र असणारे बागड्यांनी आणि त्यांच्यावर असणारे सर तिथे विचारलं गोवर्धनच्या पैसे कुठेतरी, कोथरूळ कुठे? त्यांना वाटलं पाथरूळ. ते म्हणजे सरळ सरळ हे पुढे गेले. कुठवर गेलं? उमरीपर्यंत गेलात ना. ते उमरीचं इकडे आलंय या आमचे बैराम. शेवटी तुम्हाला यावं लागलं का नाही? त्याच्यासाठी कधी विचारायचं, साळेगाव, कोथा, नाकलगाव, पिंपळगाव, आलापर, बेलोरा. काय काय गावाला नाव डबल असतील का नाही? आपण भाकर बिकर खाल्ली का नाही? जीवन बिवन केलं का नाही? फराळ बिराळ केला का नाही? असं डबल शब्द असतात ना. तसं मी विचारायला पाहिजे. म्हणून हे कोथळा, कोथळा या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला 5 ठिकाणी दाखवेल. गाथ्यामध्ये, अभंगामध्ये सुद्धा काय काय शब्द आलेले आहेत. आता दाखवा म्हणलं तर मी आता फोन पे घेतल्याशिवाय पहिले सांगत. पहिला काळ होता दाजी, ऐका दाजी बा, पहिलं फुकटच करीत होतो ना तेव्हा. हे रोजचा ऋण चालायचं. पण आता आषाढी नारळ तसं आता फुकट करीतच नाही. कीर्तन पप्पा म्हणले टेन्शन घेऊ नका, मी गाडी आणतो. म्हणजे तुमची गाडी एकदम गाडी म्हणून ही दाढी बसायला तिथं सहज आमच्या त्यांनी मला आता केलं. म्हणजे तुमची लांब लांब दाढी वगैरे होते, सेवा होती. काय साधना करत असताना शास्त्र सांगतंय. एखादा जर रामायण सांगत असेल, एखादा जर रामायण वाचत असेल, वारकरी म्हणतात ना आपण, आपल्याला वारकऱ्यांनी सोमवारच्या दिवशी दाढी कधी करायची नाही. की वारकऱ्यांनी पोथी वाचणाऱ्यांनी रामायण सांगायचे ना आपल्याला. आपण 5 दिवस जर दाढी विषय जर ठेवीत नसतो तर आपल्यासारखा कोण वारकरी नवच. कारण आपण त्यागला आवडलो दुसऱ्या परमार्थाला. सांगू माय बाब, परमार्थ इतका चांगला आहे हो, खटनट यावी. तर आता मला आपल्याकडे यायचे. मग कोथळ्या भूमीमध्ये अशा साधू संतांच्या आशीर्वादाने ही पुण्यमय पावन भूमी. परत सर्वांना दर महिन्याला टेम्पो पंढरपूरला जातो, त्याच्यामध्ये वारी जातात. एखाद्याकडे पैसे नसतात तर तुमच्या माझ्या सगळ्यांना पुन्हा ती मला पैसे पण चल रे. संखर परमार्थ तिथं म्हणतात, जे आपणाशी ठावी तित्राशी शहाणे करून सोडावी जनसगळ. दुसरं एक प्रमाण आपल्या नातांच्या हातपाट्यात आहे, आज्ञानी लावावी. आमचं तसं नाही ना, थोडा पापात कमी होते. बघा माझं पाप कसं जाग होते. पाप यांचं काय थोडं कमी होत्या, तुमचं ताल थोडं जाऊ द्या, तुमचा पाप कमी होत्या. माझं डोळे बघा, माझा चेहरा बघा, माझं ज्ञान बघू नका. मी असं करतोय पापाचा स्वर कमी. सांगू, दारू पिणारची दारू सुटते, मांसार खाणारचं मांसार सुटते, पण तोंड थोबाड वाकडं करणारचं पापच कधी सुटत नाही. मी नाही सांगत, शास्त्र सांगत. अन्न क्षेत्रे कृतम पाप पुण्य क्षेत्री विनक्षती. पुण्यक्षेत्रे कृतम पाप जलोपे भविष्यती. अन्य ठिकाणी केलेलं पाप मंदिरात आल्यानंतर, दर्शनाला गेल्यानंतर जात आहे. पण मंदिरात येऊन थोबाड वाकडं टुकडं केलं ना, त्याचं पाप कुठं धुतल्या जात नाही. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात. म्हणून मंदिरात आल्यानंतर काय करू नये, त्याची आचारसंहिता ऐका. कोण्याही जीवाचा नगर मत्सर. मत्सर झाला नाही पाहिजे. पण आदिनाथ महाराज कसा मत्सर करतो तुम्हाला सांगतो. दुसरीकडे गावाला चांगलं भेटलं की तिकडे जाते, इकडे येत नाही. पण ऐका ना, साप्त्यात कोणी बोंबलत फिरत. पण अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्यासारखी हाजरी लागते की तुमचं पुण्य माय बाप, पुण्य खरं. नुसतं एकच फोन केला, आदिनाथ बाबा बोला ना, आपल्याला कोथळ्याला कार्यक्रम जायचे. काय नाही, कुणाला वाजवायला होतं गावामध्ये, पण मी येतो बाबा तिथं. पुन्हा फोन केला तर मी येत नाही केला. याला माहिती खरं पुण्य. आणि काय काय जाणार
14 किती द्यायला? ऐका ना बाप, मला पुढे आणखी घेऊन जायचं तुम्हाला. मग तुमच्या माझ्या जीवनामध्ये मत्सर कसा घडतो सांगू का तुम्हाला? पुण्यवान लय गळ्यात मारी अडकल्या म्हणजे पुण्यवान नाही. हरिपाठ कीर्तन पाठ केलं म्हणजे, कीर्तन अभ्यास केला म्हणजे, कथा केलं म्हणजे पुण्यवान नाही. पण ऐका ना महाराज, पापी कशावर ओळखायचा? पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतीची उन्मत्त करी सदा. सदा कधी करी? मंदिरात आल्यावर करी. कसं करी? माझ्या भावाकडे लक्ष द्या. इकडच्याचं काही चुकलं बोलून तर दाखवायचं नाही, करणीला चुकायचं नाही. तुम्ही मागवाशी मला लई झाडावर चढवलं पत्रकार. महाराष्ट्रात प्रसिद्ध. अहो मी आंध्रात कार्यक्रम केले, मी कर्नाटकमध्ये केले, मी महाराष्ट्रापुरता राहिलो. एवढंच नाही सांगा, गुजरातमध्ये आता 5 दिवसाचा सप्ताह आहे. कुठं? गुजरातमध्ये 5 दिवसाचं ज्ञानेश्वर आपलं नवनाथ ग्रंथ पारायण, गोरक्षनाथची आपल्या हे गिरनार पर्वत जिथे गोरक्षनाथ नवनाथ तुम्ही ऐकला वाचलाय ना, त्या नवनाथामध्ये अध्याय बघा. त्या नवनाथात गोरक्षनाथाला जिथं दीक्षा मिळाली, गुरु अनुग्रह मिळाला, ते गोरक्षनाथ पर्वत आहे. 10,000 पायऱ्या चढायच्या आणि 40 किलोमीटर डोंगर दऱ्याने जंगलामधून प्रदक्षिणा घालायची. तिथेच इथं केलं नाही. आंध्रामध्ये सुद्धा सप्ताह केलं की नाही? तिरुपती बालाजी मध्ये आजपर्यंत कोणी केला? भागवत वृंदावनला 7 दिवसाचं व्हावा का 5 दिवसाचं व्हावं? भागवत किती दिवसाचं आहे खरं? 7 दिवसाचं. आणि तिथं भागवत किती दिवसाचं होते? 5 दिवसाचं. ऐका ना माय बाप, मला आयुष्यात कीर्तन जरी नाही कुठे भेटे तर चालेल, पण इथं गादीवर मी खरंच बोलणार. भागवत 5 दिवस करायचं. चला इकडे बघायला, चला तिकडे बघायला. असल्यांचा बाजार जगात जास्त झाला आणि तुम्ही आम्ही खत पाणी त्यांना घालतो. मायबाप ऐका, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि माझ्या कोथाळकरांना किती पुण्य मिळालं सांगू मायबाप? 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य मिळालं ना तुम्हाला. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भंडाता त्यांनी घेऊन गेले ना का 5 दिवसात आणलं परत? 4 धाम यात्रा घडल्या. सर्व काय घडलं तर मायबाप ऐका, तशा महात्म्यांची गरज आहे आज या जगामध्ये, पण तशा महात्म्याला किंमत नाही. आदरणीय परमपूज्य रामभाऊ महाराज राव, त्याला सुद्धा नाव ठेवणारे, त्या विचाराला नाव ठेवणारे आपल्यासारखे उपरसंधी आहेतच. पण ऐका ना कसं पाप घडतं सांगू तुम्हाला. इकडच्याचं काय चुकलं, भाऊ आहे कशा करतात, आणि हे तोंड होट आणि नाक कसं गोळा होते बघा. इकडच्या मंडळी बघा किंवा इकडच्याला बघा. इकडच्याला कळलं, इकडचे बघा आता. फोडिले गोवरी तैसा दिसे तोंडावरी. मी अभंगाच्या प्रमाणाला बाजूला जाणार नाही, पण कोथाळकरांनो तुमचं पुण्य इतकं की तुम्ही माता पित्यांची आपल्या पूर्वजांच्या सेवा करता आला, म्हणून तुम्हाला तुमच्या हातून अन्नदान घडते. असं साधू संतांची पुण्यतिथी घडते. आणि या पुण्यतिथीचा पर्व काळ साधून गेले 31 वर्ष, किती 31 वर्ष झालं सेवा करतात. मधल्या काळात मी बी बरेच दिवस येत होतो, जात होतो. पुन्हा आपले जावई आले मधल्या काळात, पण माझं त्यावेळेस ऍक्सिडेंट झालं. मी आज शिवपुराण कथा करत नाही, 2011 पासून शिवपुराण कथा करतोय. आणि आता अशा शिवपुराण कथाचा ठेसा लागायला, एकाने पात्र टाकलं की तिथं बळत चालित कथा करायला. बघा आमच्या गावात जाऊन विठाला विठाला. आणि जर तुमची इच्छा आहे दाजी कथा करायची, जर माझी पंगत घेत असाल तरच कथा ठेवा, नाही तर पंगत कथा नको. कथा करणारी भरपूर निघाली, भरपूर जन्माला आली. पण ऐका ना, संहितेसहित भागवत कथा करता आलं म्हणून 3 वेळेस संकटातून वाचले. तुमचा आशीर्वाद आहे. कोणाचा आशीर्वाद आहे? मला देवाचा आशीर्वाद नंतर आहे. आपलं जन्मदात्या मायबापाचं पुण्य, माझ्या गणागोताचं पुण्य, ते माझ्या ह्या समाजाचं पुण्य माझ्या उपयोगाला आलं. लटिका व्यवहार केलाच नाही, लटका परमार्थ रक्तातच ठेवला नाही. पण मग बाप ऐका, आता आपल्याला मूळ मुद्द्याकडे जायचे. मग तुम्ही 31 वर्ष झालं तुम्ही ही जी सेवा करतात, त्या सेवेचं फळ आज तुमच्या माझ्या घरात जे आपण काबाड कष्ट करतो. सज्जन माय बाप सांगू तुम्हाला, मी 4 कीर्तन केले याचं महत्व नाही, पण मी किती जणांना माझ्या घरी जीव घालतो ते महत्वाचं आहे. मी किती भागवत केले याला महत्व नाही. माझे नामदेव महाराज साधू संत सांगतात माय बाप, किंवा एक क्रम नाही, कोंडू कोंडूनी जीव. कुणाचा जीव धरताय ते बिना मार करायचं नाही.
माळकऱ्याची चंगड पकड लागते. हो माय बाप ऐका ना, मग आपल्याला परमार्थ कसं करायचा आहे? परमार्थ असा करायचा आहे, ते निळोबराय सांगतात. हा, परमार्थाचं साधन निळोबराय सांगतात. कोणी केला हो निळोबराय परमार्थ? निळोबरायला विचारलं, हो निळोबराय तुम्ही तर ब्राह्मण आहात, तुमच्या रामेश्वर भट्टाने तुकोबरायला त्रास दिला, मग परमार्थ कोणी साध्य केला सांगा ना निळोबराय. निळोबराय आपण त्याच्या दुसऱ्या चरण सांगतात. दुसऱ्या चरण